हा जो भाग आपण आज पठण केलं त्याच्यामध्ये सत्वरज तमोगुण विशेष विषय आहे. समजून घेण्यासाठी खूप चांगलं आहे, आवडेल पण सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायुज्यता मुक्ती जे विषय संदेह नाही असं समजलं. याचं कन्क्लुजन या विभागाचं आहे की उद्भव गच्छन्ति सत्वस्था, उन्नत अवस्थेला प्राप्त करून घेणारा हा गुण आहे. मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्निगुण वृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा. अधो गच्छन्ति तामसा म्हणजे अवनत होत जातात. तामस वृत्तीचे लोक अवनत होत जातात, खालच्या पातळीवरती जातात. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, सत्वगुणी लोक अधिकाधिक उन्नत होत जातात. मध्ये तिष्ठन्ति राजसा, कर्मप्रधान आहे. कर्मप्रधान असल्यामुळे कर्म खूप करतो आहे. त्यावेळी वस्तुतः तो जास्ती प्रगत व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की वासनेच्या दोराने अभिलाषेच्या खुंटाला बांधलेला असतो. त्यावेळी तो खूप फिरतो, परंतु तो पुढे जात नाही. अभिलाषेच्या खुंट्याला वासनेच्या दोराने बांधल्यामुळे तो रिंगणच घालत राहतो, खूप फिरतो, खूप फिरतो, खूप फिरतो. म्हणून मध्ये तिष्ठन्ति राजसा म्हणजे जिथले तिथे राहतो, ती जास्ती प्रगत होत नाही. अधो गच्छन्ति तामसा म्हणजे खालच्या पातळीवरती जातात. मारामाऱ्या करणे, डोकी फोडणे. धर्मवाले लोक काही कमी नसतात. अधो ते तामस. तामस म्हणजे समजून न घेण्याची प्रवृत्ती, काही समजून न घेता काहीतरी करत राहणे. अनुबंधक आहे म्हणजे कशाला काहीच समजत हिंसा, हे अशा प्रकार त्यांच्या डोक्यामध्ये असतात. झेंडे पडकवत राहायचे आणि ते उलटे करून त्याच काट्याने बडामारी करायची, बडाबडी. पण ज्याचा झेंडा फडकवतो त्याचं स्वरूप काय आहे, त्या धर्माचं स्वरूप काय आहे, या संबंधी बऱ्याच वेळेला ते आम्ही बघितलं असतं. कोणी सांगितलंच नसतं त्यांना. मोर्चे काढणे, मारामाऱ्या करणे सगळ्या धर्मांमध्ये असतात. हे लोक काही विचारी असतात, कृतिशील असतात. त्याच्यामध्ये कर्मप्रवृत्ती हा रजगुणाचा स्वभाव आहे, त्यामुळे इसेन्शियलच आहे रजगुण. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम, हे सगळं गणपती रक्तपुष्पांनी पूजन करायचं. म्हणजे सगळं लाल रंग हा रजोगुणाचा म्हणजे कर्माचा प्रतीक आहे. पण आतमध्ये ज्ञानमय स्थिती असणं आणि बाह्य कर्मशीलता असणं हे गणपतीचं स्वरूप. त्यामुळे ते आदर्श आहे की ज्ञानशीलता आणि बाहेर कर्म प्रवृत्ती, त्याचं नुसतीच कर्म प्रवृत्ती, ज्ञानाचा काही संबंधच नाही. असं असेल तर उन्नती होत नाही. आणि सत्वगुणाचं वस्तुतः स्वरूप हे आहे की सत्वगुणी माणसं काही काम करत नाहीत असा एक समज आहे. रजोगुण म्हणजे काम करणार. सगळ्याच लोकांच्यामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हा प्रत्येकामध्येच आहे. पर्सेंटेज वाईज डिफरंट आहे.
रजोगुणी माणूस हा सर्वसाधारणपणे रंजकतेमध्ये मग्न असतो, स्वतःला रमवणे, रजो रागात्मक वृत्ती. रजते ह्याची जाणे जे जीवाते रंजवू जाणे, रंजन कर. महाराष्ट्र मंडळ रजोगुण, कुठलंही महाराष्ट्र मंडळ, कुठलेही कार्यक्रम, सगळं रंजनाचे कार्यक्रम. न्याहाचं किंवा अशा प्रकारचं ते भयंकर त्रास. उपभोग प्रवृत्ती हा रजोगुणाचा स्वभाव. तमोगुण पण उपभोग प्रवृत्त असतो, पण तो भेटत असतो नाही. तमोगुणी माणसं ही प्रत्यक्ष मारामारीत भाग घेतात, पण ज्यांच्या अंशाचा तमोगुण आहे थोड्या मोठ्या प्रमाणात, ते मारामारीत भाग घेतले नाही तरी ते मारामारी बघायला त्यांना आवडतं. आपण फक्त पिक्चर मध्ये जर का मारामारी नसेल तर त्यात मजा येते. प्रत्यक्ष मारामारी करा किंवा मारामारी चाललेली पाहावी हा तमोगुणाचा स्वभाव आहे. समर्थांनी वर्णन, सुंदर वर्णन ज्ञानेश्वरांनी पण केलेलं आणि समर्थांनी पण केलेलं. ब्युटिफुल. आणि दुसरं म्हणजे दोघांनी एकमेकांचं रिपीट नाही केलेलं. म्हणजे समर्थांचं वेगळंच आहे, ज्ञानेश्वरांनी पूर्वीच केलेलं आहे, पण ते जे ज्ञानेश्वरांचं आहे ते पण अतिशय वेगळं. मदिरा न घेता डोले ज्ञानेश्वरांनी केलं असं मला वाटतं. संदीपाते मीण भरळे, संदीपात नावाचा रोग असतो, त्याच्यात लोक तापात भरळतात, पण याला काही झालं नसताना भरळत असतो, असं ज्ञानेश्वरांनी वर्णन. रजोगुणी माणसाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला की जगात त्याला जर का परीस मिळाला तर सगळ्यात श्रीमंत होईल की नाही. तर तो असा विचार करतो की जगातला सगळ्यात श्रीमंत होणार, म्हणून तो परिसाचा वापर न करता लोखंड जगवत असतो जन्मभर. मग सगळे एकदम सगळ्या लोखंडाला परीस करून आपण एकदम मोठे व्हायचं. कष्ट करणे, कर्म करणे ही प्रवृत्ती आहे, पण आवश्यक पण असतं. कुठल्याही प्रकारच्या उन्नतीला कर्म करणं आवश्यक असतं, पण ह्याची तृष्णा भयंकर असते. उपभोगाची आणि मान्यतेची दोनच तृष्णा माणसाला मुख्यतः असतात. मी म्हणजे असं त्याचा थोडासा आढावा घेतला, अभ्यास केला, तेव्हा मला असं लक्षात आलं की एक तर उपभोग प्रवृत्ती असते कुठल्याही प्रकारची, चांगली वाईट. उपभोग काय सगळे वाईट असतात म्हणजे, पण चांगली वाईट उपभोग प्रवृत्ती प्रधान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मान्यता प्रवृत्ती. एक वेळ उपभोग नाही मिळाला तरी देखील चालेल, पण मान्यता नाही. समारंभाला बोलवलं, तिथे डिश दिलीच नाही, पण खांद्यावर शाल घालून सत्कार केला. बस, अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे म्हणजे मान्यता पाहिजे. अजून काय पाहिजे? आणि वाटते तेवढ्या डिश वगैरे सुंदर ठेवलेली आणि कोणी विचारलंच नाही तर माणसाला सांगत नाही. उपभोगापेक्षा सुद्धा माणसाला मान्यतेची आवड जास्त आहे. मला कोणीतरी मानलं पाहिजे. घरातले नाही मला तर किंवा बाहेरच्या लोकांनी मानलं पाहिजे. बाहेरच्या लोकांनी नाही मानलं तर घरात काय मानलं पाहिजे. आता हे सगळं गणित उलट झालं. किंवा बाहेरच्या लोकांनी मानलं पाहिजे. त्या मान्यतेला एंडच नाही. आणि इतकं कर्म, इतका पैसा जमवणे, निरनिराळ्या संस्था आहे, त्यांची कार्य चालतात.
पैसा लागतो, ज्यावेळेला प्रचार करायचा असतो, मोठा करायचा असतो, प्रत्येकाची ध्येय धोरण वेगळी वेगळी असतात. पण ओव्हरऑल रजोगुण कुठल्याही कार्यासाठी लागतो. त्याच्यावर नियंत्रण नाही ठेवलं तर तो स्वतःला मान्यतेकडे जातो. कार्य बाजूलाच राहतं, कार्य करेलही पण मान्यता हे प्रधान नाही. कधी कधी मान्यतेची आवश्यकता असते उपजीविकेच्यासाठी म्हणून कंपनीमध्ये रिपोर्ट करायला लागतो प्रोग्रेस. त्यामुळे काही प्रमाणामध्ये जिथं ज्या गोष्टीचा जितपत उपयोग आहे ते सोडून तशी माझी प्रवृत्ती नसते. मोठेपणा कुठंतरी माणसाला हवा असतो, थोडं तरी मला जे पाहिजे की कोणीतरी असं म्हटलं बसा थोडं, कोणी म्हटलं नाही आपण बसायचं गपचूप काय ही जी आवश्यकता आहे मान्यतेची ही रजोगुणात नाही. आणि सत्वगुण असं शिकवतं की मला पण मोठं बनवू नये, मला फार मोठं काही मिळावं असं नाही. ईश्वर प्राप्तीकडे, ज्ञान प्राप्तीकडे सर्वसाधारणपणे कल. ऍब्सोल्यूट सत्वगुणाचं. पण हे सगळे गुण एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. एक माणूस असं नाही एक सत्वगुण म्हणजे टोटल सत्वगुण माणूस असं तसे असूच शकत नाही. रजोगुण असतो प्रत्येकाला थोडा. हे सगळे मानवी भावना, विकार या सगळ्या गोष्टींनी आपलं अंतःकरण युक्त असतं आणि त्यामुळे या सगळ्या गुणांचा आविर्भाव आमच्या अंतःकरणाला असतो. पण अधिकाधिक सात्विकता, नम्र असणं, सौम्य बोलणं, दुसऱ्यांना समजून घेणं, हे सगळ्या गुणांचं उत्कृष्ट वर्णन समर्थन आहे. ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा संधीत विवेक, तसं फार सुंदर वर्णन समर्थन सत्वगुणाचं केलं. रजोगुणाचं त्याच्यापेक्षा सुंदर केलं. माझे घर माझा संसार, देव कैसा आणला थोर, ऐसा करी जो विचारत रजोगुण. दुसऱ्यांचे अवघेचे जावे, माझेची बरे असावे, ऐसे भावी जो स्वभाव आहे तो रजोगुण. बरे खावे, बरे न्यावे, बरे नेसावे, बरे जेवावे, दुसऱ्याचे अभिलाषावे, तो रजोगुण. अरे इतकं बारीक 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 सूक्ष्म सांगितलं की असं वाटतं की आपण रजोगुण असतो. वर्णन करतात म्हणजे अवगुण नाही येत आपल्यामध्ये, आपण काही दुसऱ्याचा अभिलाषित नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु एक प्रकारचं रंजनात्मक वृत्ती असते, मोठेपणाची आवश्यकता असते, इतरांनी मान्य केला पाहिजे, उपभोग प्रवृत्ती असते. बरे खावे, बरे प्यावे, बरे जेवा, हे सगळं उपभोग प्रवृत्तीसाठी. त्याच्याकडे लक्ष नसतं, मुद्दाम फाटके कपडे घालून बसायचं असं काही आवश्यकता नाहीये. पण या गोष्टींना दुय्यम स्थान आपल्या जीवनाला. हळूहळू त्याच्याकडे लक्षच नसतं. गोंधळकर महाराजांनी सांगितलं एका बाईला दागिन्याची खूप हौस होती आणि नवरा साधारण परिस्थिती नाही, नेहमीप्रमाणे साधारण परिस्थितीत. तर आता बायको जशी ह्या आवडीची आहे म्हटल्यानंतर त्याला काही इलाज नसतं बिचारायला. तर तुला पाहिजे तर मी दागिने आणून देईन, पण एक अट, बाहेर घालून जायचं नाही. मग स्वप्नच बाहेर घालून जायचं, मग काय करायचं दागिने. त्याचा प्रत्येकामध्ये थोडंफार अशा प्रकारची वृत्ती असतेच असते.
पण प्राधान्याने त्या वृत्ती असणे आणि तो दुय्यम सेकंड प्रायोरिटीने असणे आणि लक्षातही न येणे या स्थितीपर्यंत जाणे. काही लोक काही दागिने बेगिने न घालतात, एखाद्या समारंभाला मुद्दामून जातात, साधेपणाचं डेकोरेशन. चार लोकांसारखं वागणं नाही, आपण एकदम बंड जायचं आणि मग सगळं आपल्याकडे बघ असे पण लोक असतात. पण त्यांना मान्यतेची हवा केलेली नसते, ती साधेपणासाठी मान्यता मिळाली. आपल्या अंतःकरणामध्ये काय काय चाललेलं असतं या सगळ्या भानगडी आपल्याला हळूहळू जसे ज्ञानाची समज यायला लागते तसं कळायला लागतं की काय चालू आहे आपलं स्वतःच. सत्वाचे तमगुणांच्या मग बाहेर कसं पडणार असा एक प्रश्न आहे. कारण की तमगुणी प्रवृत्ती निर्माण करतो, त्याप्रमाणे क्रिया घडून आणतो आणि तमगुणी क्रिया घडून आणल्यानंतर त्या क्रियेचा संस्कार होतो पुन्हा आणि त्या संस्काराने पुन्हा तमोगुण वाढतो. रजोगुणी प्रवृत्ती निर्माण करतो, वृत्ती निर्माण करतो, त्याप्रमाणे रजोगुणी कृती करून घेतो. रजोगुणी कृती म्हणजे काही जर तरी मोठेपणा हा असतोच त्याच्यावर. कुठलंही कर्म न्यायशास्त्राने कधी कधी उपहास इतकं सुंदर करतात की आईचं श्राद्ध करायचं नाही तर त्याच्यासाठी गावातल्या मंत्र्याला बोलून आईच्या श्राद्धाचं मंत्र्याशी काही संबंध नाही, मंत्र्याला बोलून आणायचा समारंभ करतो मोठा. हळूहळू त्या सगळ्या गोष्टींना कशी मान्यता प्रदानता येते त्याचं उत्कृष्ट वर्णन ज्ञानेश्वरांनी. मी तुला सांगतो की ज्ञानेश्वरांचा उपहास या गोष्टीचा मला अभ्यास करायचा मला वेळ मिळत नाही, कुणीतरी मला मदत करत. मी इतके उपहास सुंदर केलेले, सुंदर उपहास. तमोगुणी माणसाचा भिंडोकपणा, म्हणले की कामधेनू त्याला दिली, कामधेनू तर परत पाठवून दिली, हिला कोण पोचणार म्हणून. असा उपहास करतो ज्ञानेश्वर, सुंदर उपहास करतो. समर्थ खूप ठोका घालतात, घाव घालतात, परंतु ज्ञानेश्वर असा तिरका उपहास खूप पुण्याच्या जास्ती जवळ. कळलं तर कळलं येतं, नाही तर कळलं असं ज्ञानेश्वरांचं. पण ही गोष्ट आहे, रंजनात्मक वृत्ती असं चूक नाहीये, थोडस मनाला रंजन पाहिजे. एकच तत्वज्ञानाचं बोलणं जर का आपण ऐकलं तर आपण थोड्या वेळाने बधीर होऊन जातो, आपल्याला कुठल्याही गोष्टीवर काही इंटरेस्ट वाटत नाही. पण मधनाचं जर का संगीतासहित ऐकलं तर ऍक्सेप्टन्स वाढतो. आपण 12 तारखा कार्यक्रम करतो तिथलं कारण त्याचं रंजनात्मक थोडीशी वृत्ती असते आणि चांगलं गायन पाहिजे. कुणीतरी त्या शाळेच्या गॅदरिंगसारखी गीतं म्हटली जे काय असेल ते थोडं रंजनात्मक माणसाची वृत्ती असते, व्हेरिएशन लागत असते. या सगळ्या गोष्टी रजोगुणाच्या, त्याला आपण नाही म्हणू शकत नाही की रजोगुण नाही आहे आमच्यामध्ये. पण शेवटी त्याला वैयक्तिक पातळीवरती ज्ञानप्रदानाचा जोपासायला पाहिजे. रजोगुण रजोगुणात्मक वृत्ती निर्माण करतो, सत्वगुण सत्वगुणाचा वृत्ती निर्माण करतो. शास्त्रांचं अध्ययन करावं. खरं तर पूर्वीच्या काळात डिफाईन केलेले आहेत हे सगळे. त्यावेळेला विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, वेगळ्या वेगळ्या प्रकारची शास्त्र विकसित झालेली नव्हती. कुठल्याही शास्त्रामध्ये ज्ञान मिळवण्याची जी प्रवृत्ती आहे ती सत्वगुणाची. त्या ज्ञानाचा उपयोग करून घेणे, त्याच्यातून त्याला काय मिळवणे, मान्यता मिळवणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु इनिशियली बेसिक टेंडन्सी
टू एक्वायर नॉलेज इज सत्वगुण. सत्वगुणामुळे ज्ञानाकडे असतं. किती पैसे मिळणार हा विचार नाही, मला हे समजून घ्यायचं असं वाटतं. मग कुठल्याही क्षेत्रातलं असेल ते सत्वगुणच आहे. आता हे सगळे शास्त्रज्ञ वगैरे बेसिकली कुठल्याही गोष्टीच्या मध्ये प्रिन्सिपल काय यायचा त्याचा वेळ निघणार आहे. थोड्याफार इतर आवडीनिवडी असतात, त्याच्यानुसार ते वाटत असतात. पण कित्येक धर्मपंडितांच्या पेक्षा ते श्रेष्ठ आहेत असं मला वाटतं, की जे नुसतं भोगत राहतात पुन्हा 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 आणि ते करणं पास. कधीही त्याचा विचार करत नाही की हे काय म्हटलं, काय सांगितलं, त्याचा लाक्षणिक मिनिंग काय आहे. हा जो वृत्तीचा म्हणजे हा जो ही जी प्रवृत्ती असते की अंडरस्टँडिंग त्या गोष्टीचं कोर, कुठल्याही गोष्टीचं, या प्रवृत्तीला सत्वगुण असते. त्याची वृत्ती उपभोगाकडे नसते असं नाही, पण खूप कमी असते. रजोगुणी असेल तर तो पूर्ण उपभोगाकडे वृत्ती असते. आपल्याकडे असलेलं कॉम्बिनेशन आहे की सत्वगुण रजोगुण बेसिकली आपण. आणि एक वर्ग असा असतो की रजोगुण तमोगुण जास्ती प्रमाणात. तर आपण जास्तीत जास्त सत्वगुण वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर सात्विक वृत्ती कशा निर्माण होतील की ज्याच्यामुळे सात्विक कर्म होतील आणि त्याचे संस्कार होतील. नाही त्या चक्रातून सुटताच येणार नाही की जो गुण आहे अंतःकरणाचा प्रधान त्यानुसार वृत्ती निर्माण होणार, त्याची कर्म निर्माण होणार, त्या कर्मांचे त्या गुणांचे संस्कार होतात आणि तो गुण वाढणार. ब्रेक घेण्याच्यासाठी गीतेने 2 गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे सात्विक आहार घेणे, म्हणजे पेढे नाही. सात्विक आहार म्हणजे लोकांना वाटतं पेढे, पेढे हा सात्विक आहार नाही, तमोगुणी आहार आहे जर का जास्ती प्रमाणात खाल्लं. जे जे अन्न जड असतं ते सर्व तमोगुण, उपासाचे पदार्थ सर्व तमोगुण. सात्विक 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 म्हणून खातात आणि का अंगावरती जडपणा येतो. बघा चवीला छान असतं. उपास करणाऱ्या लोकांना सांगा की खिचडी खायची नाही, निम्मे उपास बंद होतो. काही नाही सत्वगुण त्याच्या पाठीमागे. विवेकानंदांनी फार छान उपहास केलेला आहे की उजव्या बाजूला 3 वेळा फिरवायचं, डाव्या बाजूला 4 वेळा फिरवायचं, एवढंच फक्त त्यांना केलं. कर्मकांडाच्या मुळे ज्ञानाची बद्धकोष्ठता निर्माण, कॉन्स्टिलेशन ऑफ नॉलेज असे लोक असतात. त्यांना असं वाटतं की आपण हा सत्वगुणी आहे. मुळी सत्वगुणी नसतात, ते तमोगुणीच असतात. हे खुद्द विवेकानंदांनी म्हटलं. तो फार टीका करायची. काही काही लोक जे असे जबरदस्त टीका केलेले आहेत. तुम्ही विवेकानंदांचं वाङ्मय मुळातून वाचा वाचा आहे. ऍक्च्युअली आपल्याला वेळ कमी अधिक असतो त्यामुळे आपण पुढे काही सांगू शकत नाही, परंतु खरोखरीच असं वाङ्मय आहे की त्याच्यावर असं ऍलर्ट करतं की असं आहे का ऍक्च्युअली, याचा खरंच काहीतरी ईश्वराचं अनुसंधान तरी होतं का. त्यापेक्षा समाजाला उपयोगी काहीतरी करा असं त्यांनी संन्याशांना सांगितलं. खूप कडक होते विवेकानंद. संन्याशांनी समाज उठण्याच्या अगोदर बरंच अगोदर उठून स्वतःची ध्यानधारणा वगैरे पूर्ण करून समाज उठायच्या वेळेला त्याच्या सेवेला सज्ज असतात. 3:30 वाजता ते सगळ्यांना उठवत असत. मठात लहान ध्यानाला बसत.
आणि लोक आवरून ध्यानामध्ये यायच्या अगोदर विवेकानंदांचं 1 तास स्वतःचं ध्यान झालेलं असेल, नंतर लोक येत नसतात. लोकांना नुसतं कामात लावणे नाही, स्वामीजींनी ती व्यवस्था केलेली होती की ते स्वतः ध्यान बसायचे. त्यांचा एक शिष्य होता, ठ्या 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 प्रत्येकाच्या कानामध्ये बेदोल होता. पण या प्रकारची उपासना जर का करणार नसाल तुम्ही, अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ, आणि नुसतंच आत्याकरित्या वाढणार असाल तर ते मला मान्य नाहीये. वेदांत चर्चा करत होते एकदा, आणि ते शशी महाराजांनी घंटा वाजून सांगितलं की पूजेची वेळ झाली, आरतीची वेळ झाली, आरतीची वेळ झाली म्हणून घंटा. आणि ते चक्क रंगत आलेली सभा मोडली. मग त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर विवेकानंदांनी जी काय उलटी सुलटी घेतली त्याची, रामकृष्णानंद असं त्यांचं नाव, संन्यासाश्रम, तुझी ते घंटा आणून संध्या करणं एवढीच, आरती करणं एवढीच ठाकूरांची पूजा आहे, आणि ही वेदांत चर्चा ही ठाकूरांची पूजा नाहीये का? ज्ञानप्रधान अशा प्रवृत्तीने समजून घेण्याच्या भूमिकेमधनं जे जे कर्म करून सगळी पूजाच आहे देवाची. तुका म्हणे देवा चिंतन आहे तुमची सेवा. पण जसं जसं आम्ही कोअरकडे जाऊ, कुठल्याही गोष्टीच्या अध्यात्माच्याच नव्हे, कोणत्याही सब्जेक्टच्या कोअरकडे जाऊ, प्राप्तीचा विचार न करता ज्ञान ग्रहण करण्यासाठी सत्व, प्राप्तीच्या विचारासहित रजो मिश्रित सत्व, प्राप्तीचा विचार प्राधान्याने रजोगुण, आणि तमोगुणाच्या बाबतीमध्ये फार आपण तमोगुणी लोक नाही, त्यामुळे त्याच्यावर फार बदल. डोकं आपण जीव देणे, देवाच्या पुढे देव प्राप्त होत नाही म्हणून डोकं आपटून जीव देणे किंवा डोकं आपटून घेणे, समर्थ म्हणजे तमोगुण. हा काही सत्वगुण नाही, याने ईश्वर प्राप्ती होत नाही. प्रत्येक गुणाची आवश्यकता आहे हे तर आपण जाणतोच, परंतु प्राधान्याने सत्वगुण या गोष्टीबद्दल फार फार गैरसमज लोकांच्या आहेत. पांढरे कपडे घातलेला वगैरे, मवाळ बोलणारा. आता विवेकानंद काय मवाळ बोलणारे होते? इतके त्यांचं आठवण काढलं की मला जोश येतो म्हणून जास्त बोलत. स्वामीजींचं लहानपणापासून वाचतंय ना, कारण 9व्या वर्ष 9वीत असल्यापासून स्वामीजी स्वामीजी स्वामीजी. त्यामुळे विवेकानंदांचं डोक्यात डोकं कम्प्लीट त्या प्रांतात जातं. अजिबात मवाळ नव्हतं, भयंकर अग्रेसिव्ह. देवाने त्याला निर्माणच केलं होतं, कारण की कार्यच त्या टाईपचं होतं. हे ख्रिश्चन मिशनरी आणि हे ब्राह्मण समाजवाले वगैरे वगैरे इतके वाईट वागलेले त्यांच्याशी. त्या अग्रेसिव्ह असण्याची आवश्यकताच होती, कारण की उन्मत्त धर्म त्यांच्या विरुद्ध उभं राहून हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करायचं, याच्यासाठी माणूस अग्रेसिव्ह असणं आवश्यक. पण याचा अर्थ ते सत्वगुणी नव्हते असं म्हणता येणार नाही, पूर्ण सत्वगुणी. म्हणून हा विषय खूप अभ्यास करण्यासारखा आणि मांडण्यासारखा आहे, कारण की सत्वगुण रजोगुण तमोगुण याच्याबद्दल लोकांच्या मध्ये खूप गैरसमज आहे, आणि त्याच्यातल्या त्या सत्वगुणाबद्दल खूप गैरसमज आहे. आणि बऱ्याच जण आपण सत्वगुणी असं वाटतं, आणि काही काही लोक आपल्या चुकांच्या एक्सक्युजेसच्या बद्दल म्हणतात आपण कुठे सत्वगुणी आहोत, आपण रजोगुण, म्हणजे आपल्याला काय पण करायची परवानगी, असं अर्थ होतं. असं पण असतं. हा विषय आपण केव्हा तरी केंद्रामध्ये अनेक वेळेला ते येऊन गेलेले आहे, परंतु तरी देखील एव्हरप्रेस सब्जेक्ट असतात ना काही, त्यातला हा आहे की सत्वगुण रजोगुण तमोगुण, कारण की अंतःकरण त्यांनी बनलेलं आहे. पर्सनॅलिटी
ही त्याने बनत असते. त्यामुळे त्याच्या संबंधामध्ये आम्ही समजून घेणं, म्हणून सात्विक अन्न शक्यतो खाणं, म्हणजे त्या प्रकारच्या गोष्टी होत. साधा अन्न, सात्विक अन्न म्हणजे लोकांना असं वाटतं की सात्विक अन्न याचा अर्थ दूध, केळी, खिचडी, जे जडपणा निर्माण करतो ते सात्विक अन्न नसून ते तमोगुणी अन्न आहे, रजोगुणी अन्न आहे. चंचलता मनाची निर्माण करतो. मग अन्न समजून घेणं आणि त्या प्रकारचं अन्न ग्रहण करणं, जास्ती मिश्रण न केलेलं अन्न, साधं अन्न, ओरिजिनल फॉर्म मध्ये, नॅचरोपॅथी, थोडक्यात म्हणजे नॅचरोपॅथीचं अन्न हे सत्व. खरं सांगायचं तर त्या लोकांना ते माहिती नाही तर त्यांनी छापून दिलं असतं काय. पण नॅचरल जितकं खाऊ आपण तितकं विदाऊट एनी मसाले, मीठ, हेल्थ चांगली राहते आणि माइंड चांगलं राहतं, दोन्ही गोष्टी. पण मग माणसाला प्रश्न विचारतो, आपल्या आवडीच्या पदार्थांचं काय करायचं? रवींद्रनाथांची एक कविता छान आहे. तू प्रद्युम्न आहेस, वरेण्य आहेस, वरेण्य म्हणजे सर्वश्रेष्ठ धन. तू वरेण्य आहेस हे मला माहित आहे. भगवंताला म्हणतो, तू वरेण्य आहेस हे मला माहिती आहे. त्यामुळे तुझी प्राप्ती ही जीवनातली सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. पण मला तसा विचार येऊन जातो की जर का तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर खिशामध्ये जमवलेल्या ज्या बेगड गोष्टी आहेत त्या टाकून द्यायला लागतील. आणि त्या कशा टाकून द्याव्यात या गोष्टीची भीती वाटते. अनंत गोष्टी जमवलेल्या आहेत त्या टाकून द्याव्यात, आवश्यक आहे टाकून देणं, कारण की ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. मग आता ही सर्वश्रेष्ठ गोष्ट तुला देतो, मला असं वाटतं की थोडे दिवस जाऊ द्या. त्याचं कारण असं आहे की इतर गोष्टीच्या मध्ये मन आहे ते रमलेलं असतं, रजोगुण त्याच्यामध्ये रमलेलं, रजो रागात्मक रमलेलं. आपण परत केव्हा तरी या विषयाचं काही काळानंतर, थोड्या काळानंतर वेगळे वेगळे ऍस्पेक्ट्स निर्माण. पण एक गोष्ट आहे की अन्न, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवृत्ती म्हणजे कशी असली तरी बुद्धी मला सांगते की ही गोष्ट चांगली. आणि मग ते ऐकून मी, जरी मला ती पटत नसलं तरी मी तेच. अशा रीतीने सात्विक कर्म आणि सात्विक आहार यांनीच हे चक्र ब्रेक होऊ शकतं. अदरवाईज कशाने? कारण की तमोगुणी वृत्ती, तमोगुणाच्या सारख्या वृत्ती, त्याच्यासारखं कर्म, त्या कर्माचे संस्कार तमोगुणी, आणि त्याने पुन्हा तमोगुण वाढणार, असं चक्र चालू होतं. रजोगुणाच्या बाबतीत तसं चक्र चालू होतं. हे चक्र ब्रेक करायचं असेल तर या दोन गोष्टी की रायचियसनेस म्हणजे चांगलं, योग्य वागणं. मला ते योग्य वागावं असं वाटलं नाही तरी दामटून योग्यच वागणं. सगळ्या उठल्याच आवरायचं आहे. त्या आवरेपर्यंत मी मला नामस्मरण करीन. 1000 बेकार विचार येतात. ठरवायचं की नामस्मरण. स्नान होईपर्यंत, एक देवाला नमस्कार होईपर्यंत जितकं शक्य असेल तेवढं नामस्मरण, ऍज फार एज पॉसिबल. आपण आता मूल मंत्र आहे युवा केंद्राचा, ऍज फार एज पॉसिबल. नाही झालं तर पण टेन्शन त्याचं नाही घ्यायचं, पण ऍज फार एज पॉसिबल. दुसरी गोष्ट म्हणजे स्नानाच्या वेळेला स्तोत्र जर का कोणी म्हणत असेल तर ती गोष्ट पण खूप खूप उपयोगी होते. काही लोकांना सवय असते. आता ऋषीश म्हणणे स्नान करतात. गमतीशीर प्रसंग मी तुम्हाला सांगितलेले की मी हॉस्टेलवरती राहायला जायचं त्यावेळेला ते बाहेर पाठ टाकून झोपायचं. आमचं ते
इथं म्हणजे असं नैसर्गिक वातावरणातच होतं ते सगळं. खूप पूर्वीची गोष्ट आहे ती, त्यावेळेला सगळं वेगळं होतं. ते काटा बाहेर टाकायचे आणि झोपायचं. एक आमचा मित्र होता की तो दुसरं काही देवाचं करायचं नाही. दिवसभर अनेक वेगवेगळे भयानक उद्योग करायचा, पण डोक्यावरती पाणी घेतल्यानंतर ओम नमः शिवाय. पहिला तांबड्या डोक्यावर येतो की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एकदा बाहेर झोपले असताना एकदम पाऊस आला अचानक रात्री. ओम नमः शिवाय. कारण की पाणी पडलं की ओम नमः शिवाय. असं झालं तरी चालेल, पण त्याचा उपयोग आहे. जमेल असं नाही, पण काहीतरी भंगड विचार असतात ना, ते सकाळच्या वेळात येऊन जातात सगळे आणि दिवस खराब करतात. पण ही गोष्ट आहे की, कारण की शेवटी काय की लॉस ऑफ एनर्जी ना. बेकार विचार ते येणार, कुठेतरी घेऊन जाणार, आपण यांना ओढं काढणार, परत ट्रॅकवर यायचं. हे सगळं लॉस ऑफ एनर्जी, काही कारण नसतं. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे की हाऊ टू प्रोटेक्ट. कुठला तरी मंत्र ओम, कोणताही मंत्र, आणि एखादंच स्तोत्र. गणपती अथर्वशीर्ष असेल, गीता नित्यपाठ, ज्ञानेश्वरी नित्यपाठ. ज्ञानेश्वरी नित्यपाठ मी रोज म्हणत. ओम नमो जी पासून जे सुरुवात ते सगळं आवरून होतं पूजेला जाईपर्यंत ज्ञानेश्वरी नित्यपाठ पूर्ण व्हायचं. कारण माझे कपडे मी पण धुत होतो, कारण आपण शेवटामध्ये वेळ, मी आता पण धुतो, परंतु तो वेळ त्याच्यासाठी एकंदर जेवढा ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये आपलं नित्य सकाळचं कर्म होऊन जातं. आणि सगळे व्हेरियस थॉट्स डोक्यामध्ये येतात चांगले, रुटीनली येऊ देत की काय वाटले चांगलेच थॉट्स येतात ना रुटीनली, वाईट तर येत नाही. शेवटी काय की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, याचा अर्थ पांढरे कपडे घातल्यामुळे माणूस उन्नत होत नाही. वृत्ती जर ज्ञानप्रधान झाली तरच माणूस उन्नत होतो, नाहीतर नाही होत. कुठल्याही क्षेत्रातले ज्ञानप्रधान वृत्ती व्हायला जडपणा जायला लागतो आणि ते चंचलता जायला लागते. चंचलता हा रजोगुणाचा स्वभाव आहे, जडपणा तमोगुणाचा स्वभाव आहे. सत्वगुण म्हणजे चंचलता आणि जडपणा नसलेला ज्ञानप्रधान अशा अंतःकरणाचा जो भाग असतो त्याला सत्वगुण म्हणतात. इतर गोष्टी नसतात असं नाहीये, पण कमी प्रमाणामध्ये असतात. दिस इज हाऊ. हरिओम.